घोषणा त्याच्यात बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा. आज आपण सर्वजण लातूर, बीड, धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार या सर्वांबरोबर या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपल्याला नक्की कशा पद्धतीने पुढे जायला हवं त्या संदर्भातल्या पदाधिकाऱ्यांबरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर आणि आता मतदारांबरोबर सर्वांबरोबर संवाद साधावा या दृष्टिकोनातून आजची ही बैठक आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये गेली 12 वर्ष एक तप पूर्ण झालाय. तपपूर्ती ज्याला म्हणतात त्या पद्धतीची त्यांची असणारी कार्यपद्धती आहे. अनेक नेते होऊन गेले, अनेक नेत्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा वेळ हा देश सेवेसाठी घालवला असेल, घालवलाही आहे. परंतु नरेंद्र मोदीजींनी गेली वर्षानुवर्ष च्या ताकदीने फक्त भारत देशातच नाही, संपूर्ण जगामध्ये भारताची असणारी आपली सर्वांची प्रतिमा ही एक वेगळ्या पद्धतीने पुढे यावी, आपली संस्कृती वसुदैव कुटुंबम या पद्धतीने संपूर्ण जगासमोर यावी, मदतीचा हात देणारा देश आणि महासत्तेकडे त्या दिशेने जाणारा देश अशी असणारी आपली छवी आज जगभरामध्ये जी निर्माण झाली आहे ती फक्त ना फक्त आपले नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे झाली आहे, हे सांगायला मला आनंद होतो. आज सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांना दीर्घायुष्य लाभावं या दृष्टिकोनातून पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते सर्वांनी एकत्र मिळून या मंदिरामध्ये आज तिथे रुद्राभिषेक केला, महाआरती केली आणि पुन्हा एकदा पुढील काळामध्ये ईश्वराने अधिक शक्ती देऊन जे जगावरती असणारी जी संकट आहेत ती संकट दूर करण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांना एक ताकद ही ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना आपण सर्वांनी केली. खर तर आज या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण सर्व मतदार या ठिकाणी एकत्र जमलो, मी आपणा सर्वांना विनंती करायला इथे आलोय. 18 तारखेला हे विधान परिषदेच्या निवडणूक आहे. ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या स्थानिक स्वराज्य संस्थांमधली निवडणूक, या निवडणुकीमध्ये मतदान करण्याची एक पद्धती आहे आणि या पद्धतीप्रमाणेच आपल्याला सर्वांना मतदान करावं लागतं. त्यामुळे आपल्याला आपला जो मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये आपल्याला ज्या वेळेला जाऊन मतदान करायचं आहे, महायुतीचे उमेदवार बसवराजजी
यांना ज्यावेळेला मतदान करायचं आहे, काही दिवसानंतर आपल्याकडे मतपत्रिका कशी असेल त्याचा एक नमुना, हा नमुना आपल्यापर्यंत येईल आणि मग तो नमुना आल्यानंतर त्यामध्ये असणारे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना कसं मतदान करावं या संदर्भातली माहिती ही व्यासपीठावरील काही जण आपल्याला देतीलच. परंतु आपण लक्षात काय घेतलं पाहिजे, हे मतदान जे आहे हे मतदान हे बॅलेट पेपरवरती होणारं मतदान आहे. या मतदानामध्ये नगरसेवक, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे असणारे सदस्य आणि पंचायत समितीचे असणारे सभापती यांनाच मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे इथे असणारी मतदारांची संख्या जी आहे, मग तो लातूर जिल्हा असेल, त्याचबरोबर धाराशिव असेल आणि बीड, या सर्व तिन्ही जिल्ह्यांमधील असणारे मतदार जे आहेत ते जे नगरसेवक आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे आहेत आणि पंचायत समितीचे सभापती यांनाच मतदानाचा अधिकार आहे. इथे आपण पाहिल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी मतदान करायचं आहे, 18 तारखेला मतदान आहे. सकाळपासून मतदानाला जेव्हा सुरुवात होईल, या मतदानाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी मगाशी जसं सांगितलं, आपल्याला मतदान करत असताना त्या ठिकाणी बरोबर जात असताना आपलं त्या ठिकाणी आय कार्ड घेऊन जायचं आहे. आय कार्ड याचा अर्थ की आपलं असणारं ओळखपत्र हे घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे ओळखपत्र त्या ठिकाणी घेऊन जात असताना बाहेर असणारे आपले निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी असतील. आपल्याला एक सवय असते की आपल्याला अनेक वेळेला आपण आपल्या खिशातील असणारं पेन किंवा आपल्या पर्समधलं असणारं पेन, या पेननी मतदान करण्याची किंवा लिहिण्याची आपल्याला सवय असते. त्या ठिकाणच्या असणाऱ्या निवडणूक प्रतिनिधींनी काळजी घेतली पाहिजे की जो मतदार आहे, जो नगरसेवक आहे, जो जिल्हा परिषदेचा सदस्य आहे, पंचायत समिती सभापती आहे, ज्याला मतदानाचा अधिकार आहे, त्याला फक्त आय कार्ड घेऊनच त्याला आतमध्ये मतदान केंद्रामध्ये पाठवण्याची जबाबदारी ही आपली आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं की आपल्याला तिथे दिलेला जी मतपत्रिका आहे, या मतपत्रिकेमध्ये आपल्याला जे महायुतीचे उमेदवार आहेत बसवराज यांच्या समोर असणारा जो चौकोन आहे, या चौकोनामध्ये तिथल्या असणाऱ्याच पेनाने, मी पुन्हा सांगतो, तिथल्या असणाऱ्याच पेनाने त्या ठिकाणी त्यांना मतदान म्हणजे काय तर सिंगल लाईन ही जी आहे ती सिंगल लाईन ही त्यांना त्यांच्या समोर करायची आहे. तो जो समोर असणारा जो बॉक्स आहे, त्या बॉक्सच्या वरची रांग असेल किंवा खालची रांग असेल किंवा आजूबाजूच्या कुठच्याही लाईनला तो टच होणार नाही, अशाच पद्धतीने ते करणं हे अपेक्षित आहे. आपल्या मतपत्रिका जी आहे त्या मतपत्रिकेवरती कुठेही खाडाखोड करायची नाहीये, कुठेही त्याच्यावरती आपल्याला वाटतंय म्हणून तिथे गोल करणं किंवा असं काही चिन्ह करणं किंवा मतपत्रिका फाटणार नाही याची सुद्धा दखल घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घेतलं पाहिजे. असाच तो बॉक्स असेल, शांतपणे त्या बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी जे पेन दिलं जाईल, शांतपणे ती मतपत्रिका जी आहे ती मतपत्रिका फोल्ड करून दिलेली मतपत्रिका असेल, ती मतपत्रिका जी आहे ती मतपत्रिका पाहायची आहे. शांतपणे बसवराज यांचं नाव किती नंबरवरती आहे ते पाहायचं आहे. शांतपणे ते पेन घ्यायचं आहे आणि त्यासमोर सिंगल लाईन त्या बॉक्समध्ये करून ही मतपत्रिका, पेन बाजूला ठेवायचं, मतपत्रिका पुन्हा फोल्ड करायची आहे. फोल्ड ही ज्या घडी प्रमाणे केलेली असेल त्याचप्रमाणे करायची आणि नंतर ती मतपत्रिका जी आहे ती मतपेटीमध्ये आपल्याला शांतपणे ज्या ठिकाणी ती मतपत्रिका कशा पद्धतीने टाकायची आहे तर ती
अतिशय शांतपणे ती त्यामध्ये असणारी जी गॅप आहे त्या गॅप मधून टाकत असताना कुठेही ती फाटणार नाही याची सुद्धा नोंद हे आपण सर्वांनी घ्यायचं. हे आपण यासाठी करायचं आहे की प्रत्येक मतदान हे अमूल्य आहे. आपल्याला मतदान जे करायचे आहे ते मतदान आपण महायुती म्हणून करायचं आहे. त्यामुळे आपण आपल्या बरोबर हे मतदान योग्य होत आहे का याच्या सगळ्याच्या नोंदी ही पार्टी सातत्याने घेत असते. कारण एक यंत्रणा आहे की या यंत्रणेच्या माध्यमातून मतदान हे आपल्या उमेदवारालाच कसं होत आहे याची सुद्धा दखल ही घेतली जात असते. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला पार्टीच्या माध्यमातून व्हीप निघणार आहे. त्या व्हीपच्या माध्यमातून आपल्याला आपल्याच उमेदवाराला मतदान करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये हे मतदान जे आहे महायुतीच्या माध्यमातून त्या विधान परिषदेमध्ये होत आहे. विधान परिषदेमध्ये प्रत्येक निवडून आलेला आमदार जो आहे हा आपल्या या भागाचं प्रतिनिधित्व करणारा हा विधान परिषदेमधला आमदार असतो. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जागा ही आपल्यासाठी आणि या मतदारसंघासाठी आणि या तीनही जिल्ह्यांसाठी किती महत्वाची आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. आपण सर्वजण अतिशय सुज्ञ आणि या सगळ्या प्रक्रियेचे एक भाग आहात. आपल्याला व्यासपीठावरील सर्वजण मतदान कसं करायचं आहे त्याची सगळ्याची येणाऱ्या काळामध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात करतील. हे कशा पद्धतीने त्याची रंगीत तालीम ज्याला म्हणतात ती रंगीत तालीम येणाऱ्या काळामध्ये नेहमी करत राहतील आणि मग त्यामुळे तुम्हाला सहजपणे 18 तारखेला त्याचा सराव झाल्यानंतर ते मतदान करणं अतिशय सोपं जाईल असं मला वाटतं. आपण लक्षात घ्या हे निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या सर्वांचं मतदान हे अमूल्य आहे. ते पार्टी लाईनवरती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. पार्टीने आपल्याला दिलेला ही एक संधी आहे की आपण आपला उमेदवार या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून देणं हे गरजेचं आहे. आपण सर्वजण मी या प्रसंगी जास्त वेळ न घेता आपल्याला सर्वांना फक्त एवढीच विनंती करायला आलो आहे. आपल्या बरोबरचे सर्व सहकारी आपल्याला त्यामध्ये जी काही मदत लागणार आहे ती मदत करतील याची खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 18 तारखेच्या निवडणुकीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.